लाडकी बहिणींना लाडक्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 3000 रुपये हप्ता म्हणजे 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र मिळण्याची एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। न्यूज 18 मराठीची ही मोठी बातमी समोर आली आहे आणि बातमी देखील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ती पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, कारण की 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र भेटणार अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्याला असं वाटतं की 3000 रुपये आमच्या अकाउंटला यावेत, कारण की ऑगस्ट महिना संपलेला आहे। सप्टेंबर महिना पण आता जवळजवळ या ठिकाणी पहिला आठवडा संपूर्ण आता सोमवार सुरू झालेला आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्याला असं वाटतं त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 3000 रुपये तुम्हाला हवेत का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। बातमी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। तर लाडक्याला बघा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटण्याची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर दोन हप्ते तुम्हाला एकत्र वाटप होणार आहेत। 3000 रुपये हप्ता एकत्र तुम्हाला भेटणार आहे। तर या ठिकाणी आणि 14वा हप्ता म्हणजे तो 3000 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत याच्याबद्दल पण सगळी बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। न्यूज 18 मराठीची बातमी आहे। यांचं टीव्ही चॅनल पण सगळ्याला माहिती आहे, फेमस टीव्ही चॅनल आहे आणि न्यूजपेपर मध्ये पण बातमी समोर आली आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि ज्या लाडक्याताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्यांचे पडताळण्या जोरात सुरू आहेत लाडक्याताईंनो। आणि त्या पडताळण्या सुरू असताना जर तुमचं या ठिकाणी नाव यादीमध्ये आलं तर तुम्हाला या ठिकाणी 14वा 15वा तर नाही पण पुढचे हप्ते तुम्हाला भेटायला सुरुवात होणार आहे। ही पण एक आनंदाची बातमी समोर आली। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। नेमकी काय सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे लाडक्याताईंनो। बघा, अत्यंत ही महत्त्वाची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे बघा। 8 सप्टेंबर म्हणजे आजची सकाळची बातमी आहे। आजची सकाळची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजना नवरात्री आधी लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार 3000 रुपये डायरेक्ट। या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी तारीख पण सांगून टाकली आहे। तारीख म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सांगितलंय कधी येणार आहे। आतापर्यंत सांगत होतो की असं होणार तसं होणार, पण या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितले लाडक्याताईंनो। या ठिकाणी मी बोलत नाहीये, न्यूज 18 मराठी यांची ही बातमी आहे। काय बातमी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे बघा। तर हेडलाईनच तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार 3000 रुपये। आता बातमी काय आहे आपण सगळेजण वाचूया। या ठिकाणी बघा, गणेशोत्सव दरम्यान सणासुदीच्या काळामध्ये अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीशी नाराजी सुरू झालेली आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार, लाडक्या बहिणी योजनेचे समोर आलेली महत्वाची अपडेट बघा। सगळ्याला वाटत होतं की या गणपतीच्या उत्सवामध्ये 10 दिवसामध्ये पैसे वाटप होतील, नंतर बऱ्याच जणांना वाटलं की बाबा लक्ष्मी गौरी गणपतीच्या वेळेस पैसे येतील, पण हप्ता आलेला नाहीये। मग आता हा हप्ता न आल्यामुळे बऱ्याच लाडक्याताईंमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे की सर आम्हाला हा हप्ता का भेटत नाहीये। बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातंय की सर लाडकी बहीण बंद पडली की काय, कारण की 1-1.5 महिन्याचा गॅप पडला तरी अजून हप्ता वाटप झालेला नाहीये। लाडक्याताई म्हणजे आदिती तटकरे मॅडम म्हणतात की बाबा लवकरात लवकर हप्ता भेटल, पण अजून त्यांनी पण हप्ता टाकलेला नाहीये। मग नेमका हप्ता काय होत आहे, तर त्याच्याबद्दल लाडक्याताईंनी एक महत्वाची बातमी समोर आली। अधिकाऱ्यांनी बघा, या ठिकाणी तुम्हाला मी गोष्ट सांगतोय, महिला व बाल विकास विभाग अधिकारी यांच्याकडून ही माहिती समोर आलेली आहे। ती माहिती तुम्हाला मी दाखवत आहे बघा। लाडक्या बहिणीचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आला, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणं अद्याप बाकी आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी काय झालेले नाराजी व्यक्त केली जात आहे। तर मग आता तुम्ही म्हणत असाल की सर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कुठं म्हणले ते दाखवा। तुम्हाला सगळ्याला दाखवतो लाडक्याताईंनो, कारण की आपल्या या चॅनलवर कधीच खोट्या बातम्या, चुकीच्या बातम्या सांगितल्या जात आहेत, फेक बातम्या कधी सांगितल्या जात नाही। ज्या टीव्ही मध्ये येतात, न्यूजपेपरला येतात किंवा ज्या रिपोर्टर कडून बातम्या येतात, मंत्र्याकडून बातम्या येतात, त्याच बातम्या तुम्हाला या आपल्या चॅनलवर सांगत असतो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल लाडक्याताईंनो सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे बघा। या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसते बघा, आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता एकत्रितपणे या महिन्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बघा। या ठिकाणी तुम्ही स्वतः वाचू शकता
या ठिकाणी अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? म्हणजे जे महिला व बाल विकास विभाग असतो, म्हणजे जे तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे पाठवतात तो जो विभाग आहे त्या विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही माहिती समोर आलेली लाडक्या बहिणींनो। बघा, एक महत्वाची बातमी आहे या ठिकाणी न्यूज 18 मराठी यांनी ही प्रसारित केलेली आहे। त्यांच्या रिपोर्टरला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे की काय 2 हप्ते, बघा लक्षात घ्या, मिळून 3000 रुपये हप्ता एकत्रपणे या महिन्यामध्ये जमा होऊ शकतो, अशा स्वरूपाची या ठिकाणी बातमी वरिष्ठांनी दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी स्वतः या ठिकाणी वाचू शकता। त्याच्यानंतर ऑगस्ट हप्ता खात्यात न आल्याने महिलांना निराशा वाढली होती। सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं सांगितलं होतं, मात्र सप्टेंबरची रक्कम ही अद्याप आली नसल्यामुळे अनेक महिला चिंतित आहेत। कारण की बघा, लाडक्या बहिणींनो सगळ्याला माहिती आहे की आधी तटकरे मॅडम यांनी बोललं होतं की बाबा लवकरात लवकर हप्ता मिळेल, पण अजून भेटलेला नाहीये। आता गणपती गेलेला आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, गणपती विसर्जन झालं काल परवा, तर आता या ठिकाणी वेळ आली आहे। ती कशाची वेळ आली आहे? दसऱ्याची वेळ आली, म्हणजे नवरात्रीची वेळ आहे आणि नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये येतील अशा स्वरूपाचं वरिष्ठांनी सांगितलंय। या ठिकाणी मी बोलत नाहीये, या ठिकाणी न्यूज 18 मराठी पण बोलत नाही, वरिष्ठ अधिकारी कोणते? महिला व बाल विकास विभाग यातले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी माहिती भेटलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणाला वाटतंय की लवकरात लवकर, आता ऑगस्ट महिन्याची खूप वाट बघितली आम्ही, सप्टेंबर महिना पण आता सुरू झालाय, जवळजवळ 1 आठवडा संपलाय, तर आम्हाला आता अकाउंटला 3000 रुपये टाका। आणि बघा लाडक्या बहिणींनो, आपण सगळेजण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत, सगळेजण मागणी करत आहोत, जवळजवळ 15 दिवसापासून आपण सगळेजण मागणी करत आहोत की 2 हप्ते एकत्र टाका, 2 हप्ते एकत्र टाका। तर यातच या ठिकाणी बघा, आपण म्हणू शकतो की आपला हा खारीचा वाटा आहे की 3000 रुपये जर भेटले तर आपल्या सगळ्यांची या ठिकाणी मागणी मान्य केली जात असते। तर ही गोष्ट तुम्हाला समजेल, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सपोर्ट करत राहत जा। खूप छान स्वरूपाची या ठिकाणी माहिती तुमच्या समोर आलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अजून एक या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही लाभार्थ्यांना अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे। ज्या महिलांचे स्वतःचे खाते नाही त्यांना घरातील पुरुषांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। तर बघा, अजून एक महत्वाची बातमी लाडक्या समोर आलेली आहे। ज्या लाडक्या ताईंचं बँकेमध्ये अकाउंट नाहीये किंवा ज्यांचं डीबीटी या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या नावावर नाहीये, अशा कोणी लाडक्या ताई आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं डीबीटी कुणाच्या नावावर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की शासनाने आता अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे की जर तुमच्या नावावर जर बँकेचं खातं नसेल किंवा जॉईंट अकाउंट तुमच्या कुणाचे असेल तर त्यांच्या घरातल्या कुणाच्या तरी नावावर या ठिकाणी काय होणार आहे, तुमचे पैसे वर्ग होणार आहेत किंवा तुम्हाला डीबीटी तुमचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना अजून हप्ता का भेटत नाहीये? कारण त्यांचे नाव काय होतं, बँकेमध्ये या ठिकाणी संलग्न नसल्यामुळे, डीबीटी नसल्यामुळे, लिंक नसल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद पडलेले आहेत किंवा त्यांचे हप्ते त्यांचे रखडलेले आहेत। त्याच्यामुळे सरकारने एक चांगला मोठा निर्णय घेतला लाडक्या ताईंनो। ज्या लाडक्या ताईंचे या ठिकाणी पैसे येत नसतील त्यांनी काय करायचे, आपले डीबीटी चेक करायचं आहे। तुमच्या डीबीटी बरोबर आहे का एकदा चेक करा, कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना डीबीटी जर तुमच्या नावावर नसेल तर पैसे येत नाहीयेत। तर सर्व लाडक्या ताईंना एकदा रिक्वेस्ट आहे, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि डीबीटी बँकेचं खातं तुमच्या नावावर आहे का एकदा कमेंट बॉक्सवर सांगा। किंवा जर तुम्ही पोस्टात जर अकाउंट काढलं असेल ते तुमच्या नावावर आहे का एकदा कमेंट बॉक्सवर सांगायचंय। कारण की सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की जर तुमच्या नावावर नसेल, वाचा या ठिकाणी डबल वाचा, काही लाभार्थ्यांना अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे। ज्या महिलांचे स्वतःचे खाते नाही, बघा, ज्या महिलांचे स्वतःचे खाते नाही त्यांना घरातील पुरुषांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। त्यामुळे अशा महिलांनी थोडा उशीर झाला आहे। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला या ठिकाणी सगळं दिलेलं आहे की बाबा काय झालेलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपलं या ठिकाणी सांगायचं की तुमचं कुणाच्या नावावर डीबीटी आहे। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणींनो, कारण की 3000 रुपये भेटण्याची आपली जी मागणी आहे त्याला कुठेतरी आता या ठिकाणी बघू शकतात त्याला या ठिकाणी पुढे घेतलं जात आहे। तर सगळ्यांनी बघा जास्तीत जास्त सपोर्ट करायचा, असं सोबत राहायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।